मित्रो नमस्कार, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या असिस्टंट प्रोफेसर पदासाठी आणि असोसिएट प्रोफेसर पदासाठी मेकॅनिकलच्या आणि इलेक्ट्रिकलच्या एक्झाम झालेली आहे. एकाच दिवशी ती एक्झाम होती. मॉर्निंगला इलेक्ट्रिकल वाल्यांची होती आणि आफ्टरनूनला मेकॅनिकल वाल्यांची होती. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वेगवेगळे पेपरसाठी अप्लाय केलेलं असेल. जसं की मेकॅनिकल वाल्यांनी मेकॅनिकलसाठी केलं, वर्कशॉप सुप्रिडंटसाठी केलं, मेकॅनिक्ससाठी केलेलं आहे, त्याचसोबत प्रोडक्शन इंजिनिअरिंग साठी सुद्धा केलेलं आहे. तर आपण मल्टिपल पोस्टसाठी, म्हणजे मल्टिपल पोस्ट म्हणण्यापेक्षा मल्टिपल डिपार्टमेंटसाठी आपण अप्लाय केलेलं आहे. असिस्टंट आणि असोसिएट प्रोफेसरचा सेम क्वेश्चन पेपर होता. आता बाकीही ब्रँचचे विद्यार्थी आहेत, जसं की इलेक्ट्रिकलचे आहेत, त्याचसोबत इलेक्ट्रॉनिक्सचेही विद्यार्थी आहेत, कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या ट्रेडचे विद्यार्थी आहेत, ज्यांच्या सिलेबस मध्ये मॅथमॅटिक्स आहे. नेमके मेकॅनिकलला मॅथमॅटिक्सचे किती क्वेश्चन आले होते ते, त्याचसोबत कशा लेवलचे क्वेश्चन आले होते ते, या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला किती वेळ लागू शकत होता, यांचे आन्सर कसे आहे, कुठल्या चॅप्टर मधून क्वेश्चन विचारले गेले आहे, चॅप्टरला वेटेज कसं होतं, या सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि हे लक्षात घ्या की आपण सेपरेटली असिस्टंट प्रोफेसर साठी एक टेलिग्रामचा ग्रुप बनवला, कुठल्याही ब्रँचचे विद्यार्थी असो. कारण बऱ्याच वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसरच्या पोस्ट निघतात, त्यानंतर पॉलिटेक्निक लेक्चररच्या पोस्ट निघतात. या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तो मी ग्रुप बनवलेला आहे. तो ग्रुप तुम्ही टेलिग्रामचा जॉईन करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. राईट, तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी आपल्या काही बॅचेस आहेत. बरेच लोक असिस्टंट प्रोफेसर आहेत, असोसिएट प्रोफेसर आहेत, वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये आहेत. तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कारण काय असतं की बऱ्याच वेळेस आपल्याला इन्फॉर्मेशन अभावी सिलेक्शन मिळत नाही. आपल्याला नंतर वाटतं की अरे मला ही माहिती असती, मी क्लास लावला असता तर मे बी माझं सिलेक्शन झालं असतं. तर अशी वेळ कोणावर येऊ नये, त्यामुळे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा बॅचेस आपल्या पोहोचवा. तुम्हालाही काही गरजेच्या बॅचेस असतील तर त्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. सर्वप्रथम आपली ITIA प्रिन्सिपलची बॅच, राईट. क्लास 1 क्लास 2. क्लास 1 2023 ला ऍड आली, त्याचे फॉर्म राहिले नाहीत. क्लास 2 चे सुद्धा फॉर्म राहिले नाहीत. जर तुम्ही किंवा तुमच्या मित्रांनी वगैरे ITIA प्रिन्सिपल साठी फॉर्म भरलेला असेल तर महाराष्ट्रामधली एकमेव चांगल्या प्रकारे गाईड करणारी आपली बॅच आहे. खूप कमी या पोस्टच्या मानाने, रेग्युलर पोस्ट नाहीत आणि सिलेबस बघता आपण खूप कमी फीस मध्ये अवेलेबल करून देतो. याच्यामध्ये तुम्हाला नोट्स हँडआउट फॉर्मॅटमध्ये मिळतील, लाईव्ह सेशन्स आहेत, त्यानंतर त्यांच्या रेकॉर्डिंग अवेलेबल असतील, टेस्ट सिरीज आहे, एक्सपर्ट लोकांनी शिकवलेलं. या अगोदरही आम्हाला ही बॅच शिकवायचा क्लास 1 ला एक्सपिरियन्स आहे. क्लास 1 क्लास 2 दोन्हीसाठी ही बॅच आहे आणि याची व्हॅलिडिटी तुमची एक्झाम होईपर्यंत असणार आहे. ही झाली आपली ITIA प्रिन्सिपलची बॅच. असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर मेकॅनिकल साठी मी एक क्रॅश कोर्स टाकलेला होता, जो की तुम्हाला प्रोडक्शन मध्येही कामी येईल. मी म्हणत नाहीये की एक्स्ट्राचे विषय मी कव्हर करणार आहे, पण जे विषय पॉसिबल होते क्रॅश मध्ये कव्हर करणं ते सर्व मी अवेलेबल करून दिले. मेकॅनिकल साठी हा जास्त युजफुल होता. पेपर झाला, त्यांना अंदाजही आला असेल, राईट. हा तुम्हाला प्रोडक्शन आणि वर्कशॉप सुप्रिडंट साठी सुद्धा कामी येऊ शकतो. याच्यामध्ये मी तुम्हाला मॅथमॅटिक्सचे क्रॅश सेशन सुद्धा अवेलेबल करून दिली, कम्प्लीट टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल करून दिली आणि मॅथची टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. आता सर्व जे ब्रँचेस आहेत, मग ते इलेक्ट्रॉनिक्स असो, कम्प्युटर असो, सिव्हिल इंजिनिअरिंग असो, राईट, वर्कशॉप सुप्रिडंट, सर्वांसाठी जे मॅथमॅटिक्स आहे त्या मॅथमॅटिक्सची आपण बॅच अवेलेबल करून दिली. आणि तुम्ही फीस जर पाशाल ना, फक्त हे तुमच्यासोबत कनेक्ट होण्यासाठी मी बॅचेस लॉन्च केलेले आहेत. 99 रुपयामध्ये मॅथमॅटिक्सचा क्रॅश कोर्स मी खूप लेट लॉन्च केला होता. जे मेकॅनिकलची एक्झाम आहे त्याला, म्हणजे डिसेंबर मध्ये लॉन्च झालेला होता आपला कोर्स आणि मला खूप कमी ड्युरेशन मिळाला होता. पण मी प्रत्येक टॉपिकला कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आपल्या एक्झाम मध्ये 14 क्वेश्चन आले, त्यापैकी जवळपास 8 क्वेश्चन तुम्ही फक्त त्या 5.5 तासाच्या क्रॅश सेशन्स मधून तुम्ही करू शकले असता, राईट. एवढ्या एकदम कन्साइज मटेरियल यूज करून केला. आणखीन मी त्याला ऍड ऑन करतोय. सर्व ब्रँचेससाठी सेपरेट तिथं बनवलेला आहे. वर्कशॉप सुप्रिडंट, प्रोडक्शनसाठी, कम्प्युटरसाठी, सिव्हिलसाठी, राईट, सर्वांसाठी आहे. सर्वांचे वेगवेगळे काही सिलेबस आहेत, काही चॅप्टर वेगवेगळे आहेत. त्यांची रेकॉर्डिंगही केली, 1-2 टॉपिकची राहिलेली आहे जे कम्प्युटरचे आहे तेही मी करतोय, राईट. याच्यात टेस्ट सिरीज सुद्धा मॅथची अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. त्याचसोबत आपण सर्वांसाठी टेस्ट लॉन्च केल्या.
सिव्हिल इंजिनिअरिंगच्या असिस्टंट असोसिएट प्रोफेसरसाठी टेस्ट आहे, मेकॅनिक्स वाल्यांसाठी टेस्ट आहे, राईट. त्यानंतर वर्कशॉप सुप्रिडंट आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग यांच्यासाठी टेस्ट सुद्धा आपण लॉन्च केल्या. आता येऊ आपण नेमका आपल्या टॉपिक राईट. टोटल मॅथमॅटिक्सचे 14 क्वेश्चन होते मेकॅनिकलला. टोटल किती क्वेश्चन होते? 14 क्वेश्चन विचारले गेले होते. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काचा होता, म्हणजे 28 मार्क जे आहे ते फक्त मॅथ्स मधून आलेले होते. आता विचार करा तुम्ही, 28 मार्काचा पोर्शनच जर केलेला नसेल तर मग कसं काय सिलेक्शन होणार? आणि असंही नाही की सर्व क्वेश्चन डिफिकल्ट होते, काही क्वेश्चन तर खूप इझी होते जे तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकले असते जर नेमकं त्या क्वेश्चनकडे 1-2दा बघितलं असतं तरीही. आता चला बघू पहिला क्वेश्चन. हा पहिला जो क्वेश्चन आहे ना तो आहे आपला LDE, दॅट इज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, राईट. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन याच्यात जर तुम्हाला जनरल सोल्युशन काढायचं असेल, म्हणजे y ची व्हॅल्यू काढायची असेल, तर तुम्ही y इज इक्वल टू लिहिता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, त्याला CF म्हणतात, प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल, राईट. पर्टिक्युलर इंटिग्रल. क्लिअर. आता यांनी या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जनरल सोल्युशन विचारलं का? नाही, तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन विचारलं, म्हणजे CF विचारला, राईट. आता d/dx ला आपण लिहितो कॅपिटल D. काय लिहितो? कॅपिटल D. ओके. d² dx² याला आपण काय म्हणतो? डबल डेरिव्हेटिव्ह, समजा d², राईट. ट्रिपल डेरिव्हेटिव्हला d³, फोर्थ डेरिव्हेटिव्हला d4, राईट. अशा प्रकारे. आता याला मी रिप्लेस करतो. d² ऑपरेटिंग ऑन y प्लस a² ऑपरेटिंग ऑन y, राईट. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायचं असेल तर याला इक्वेट टू 0 करतो आपण. ओके. राईट हँडला जे आहे त्याला सोडून द्या. आता d² प्लस a², ओके, ऑपरेटिंग ऑन y विच इज इक्वल टू 0. आता हा y तर 0 असू शकत नाही, व्हेरिएबल आहे, म्हणजे हेच 0 असणार आहे. d², ओके, प्लस a² इज इक्वल टू 0. आता याला मी असं लिहितो d² मायनस i² a². आता i काय आहे तर तुम्हाला हे दिसेल कॉम्प्लेक्स नंबर मध्ये, कॉम्प्लेक्स व्हेरिएबल मध्ये, राईट. इमॅजिनरी पार्ट आहे. i² इज इक्वल टू होतो -1, मायनस ऑफ मायनस इज प्लस, d² प्लस a². आता a² मायनस b² चा फॉर्म्युला आहे d प्लस IA आणि d मायनस IA विच इज इक्वल टू 0. तो d इज इक्वल टू काय बनल हो तुमचं? प्लस मायनस AI किंवा IA, काही म्हणू शकता तुम्ही. क्लिअर. याला इक्वेट टू 0 करा. आता ह्याचं कसं काढायचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन? तर हे एक इमॅजिनरी पार्ट, राईट. आता तुमच्याकडे अल्फा प्लस आय बीटा असतं, अल्फा प्लस आय बीटा असतं, तर हा झाला तुमचा रिअल पार्ट. रिअल पार्ट हा तुमचा रिअल पार्ट झाला आणि हा तुमचा इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट. क्लिअर. आता याचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायचं असेल तर e टू दी पॉवर अल्फा आय प्लस C1 कॉस ऑफ बीटा एक्स प्लस C2 साइन ऑफ बीटा एक्स. थोडस इकडे घेतो. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल टू e टू दी पॉवर अल्फा आय C1 कॉस ऑफ बीटा एक्स प्लस C2 साइन ऑफ बीटा एक्स, राईट. आता याच्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू काय हो? 0 आहे. याला मी असंही लिहू शकतो 0 प्लस मायनस AI. अल्फा इज इक्वल टू काय असेल? 0. इथं प्लस मायनस असते बरं का, लक्षात घ्या. तर हे तुमचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल टू काय बनतो? C1 कॉस ऑफ बीटा प्लस C2 साइन ऑफ बीटा एक्स. बीटा एक्स आहे, एक्स. क्लिअर. हे झालं तुमचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. कुठं आहे हो? C1 कॉस ऑफ AX, ए दिलेला आहे, राईट. ए इथं घेऊ शकता. बीटा इज रिप्लेस बाय ए. बीटा इज रिप्लेस बाय ए. सिंपल आहे, राईट. C1 cos of AX plus C2 sin of AX. Answer is 1. Answer is 1. चलो. आता बघा, Laplace transform of a function f of t is defined for t is greater than 0 as, right. Laplace ची डेफिनेशन आहे, सिंपल Laplace ची डेफिनेशन आहे, जी 0 to infinity e to the power minus st f of t dt. ओके, डायरेक्ट आन्सर 3 करू शकता. तुम्हाला जर साइन 80 चा लॅपलास काढायचा असेल तर कसा काढता तुम्ही? साइन 80 चा लॅपलास काढायचा असेल तर काय करता? सिंपल आहे मित्र, 0 टू इन्फिनिटी करा, राईट. हे ई टू दी पॉवर मायनस एसटी साइन ऑफ 80 इंटू dt. बस याचं इंटिग्रेशन घ्या, ओके, आणि लिमिट पुट करा, तुम्हाला साइन 80 चा लॅपलास. म्हणजे ही काय सिंपल डेफिनेशन आहे. क्लिअर. याचा आन्सर 3. आता याचं पीडीएफ कुठं मिळेल? तर पीडीएफ आपल्या ग्रुपवर मिळेल, जो की आपण असिस्टंट प्रोफेसर साठी ग्रुप बनवलेला आहे तो. क्लिअर. आता हा पण क्वेश्चन इझिली, याच्या अगोदरचा जो क्वेश्चन होता ना, हा पण आपल्या नोट्स मध्ये आहे, राईट. हा पण क्वेश्चन आपल्या नोट्स मध्ये आहे. क्लिअर. त्यानंतर बघा,
व्हॉट इज लॅपलास इनवर्स लॅपलास विचारला 1/s/at. यस जर असेल तर त्याचा इनवर्स, याच्यामध्ये यस आहे, इनवर्स काढायचा असेल. क्लिअर, सिंपल ती गोष्ट लक्षात ठेवायचं असेल. आता बघा लॅपलास ऑफ e⁻at काय राहतो, तर 1/s - a. इथं प्लस असेल तर इथं मायनस. लॅपलास ऑफ e⁻−at काय असेल तो 1/s + a. क्लिअर. आता यांनी इनवर्स लॅपलास विचारला. यांनी काय विचारला, लॅपलास इनवर्स ऑफ 1/s + a काय असेल. हे लॅपलास इनवर्स इकडे गेलं म्हणजे e⁻−at. हा जशाला तसा फॉर्म्युला आहे जो की आपण आपल्या नोट्समध्ये क्रॅश सेशन मध्ये घेतला होता. म्हणजे पहिले तिन्ही क्वेश्चन आपल्याला क्रॅश सेशन मध्ये सुद्धा अवेलेबल होत होते. पुढं आता बघा, विच अमॉंग द फॉलोइंग मेथड इज यूज टू डिटरमाइन न्यूमरिकली लार्जेस्ट आयगन व्हॅल्यू अँड आयगन वेक्टर ऑफ अ मॅट्रिक्स. न्यूमरिकली मोठ्या याच्यासाठी म्हणून विचारले. राईट, थेरॉटिकल क्वेश्चन होता. जनरली हा क्वेश्चन आहे ना मेकॅनिकल इंजिनिअरिंगला एक न्यूमेरिकल मेथड म्हणून युनिव्हर्सिटीसाठी सब्जेक्ट होता. राईट, कधी कोणी शिकवलेला असेल ना तर त्यांना ही गोष्ट माहिती आहे, पॉवर मेथड. राईट, सिंपल क्वेश्चन होता. पण कसं आहे की असे थेरॉटिकल क्वेश्चन एक्सपेक्टेड नव्हते. आतापर्यंतचा एकही क्वेश्चन लेंदी नव्हता. हा जो तुम्ही पहिला क्वेश्चन म्हणता ना, हा क्वेश्चन पण जर तुम्ही फक्त हे बघूनच आन्सर काढू शकता. क्लिअर, हे मी तुम्हाला समजण्यासाठी एवढ्या लांब लचक घेऊन गेलो. पण तुम्ही याच्याबद्दल थोडी जरी माहिती असेल तर डायरेक्ट हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. क्लिअर. त्यानंतर व्हॉट इज द मेन ऍडव्हान्टेजेस ऑफ रंगे कुत्ता मेथड ओव्हर द युलेरियन मेथड. अगेन पुन्हा म्हटलं न्यूमेरिकल मेथड मधले 2-3 क्वेश्चन आलेले होते आणि 2-3ही क्वेश्चन थेरॉटिकल होते. हे जनरली असे क्वेश्चन्स आहे ना कशाला विचारतात, न्यूमेरिकल मेथड मध्ये विचारतात. म्हणजे सब्जेक्ट सेपरेट मेकॅनिकलला आहे त्याच्यामध्ये. क्लिअर. त्याचा आन्सर काय, तर बेटर अॅक्युरसी विथ सिमिलर स्टेप साईज. ओके, सिमिलर स्टेप साईज जर असेल त्याच्यामध्ये बेटर अॅक्युरसी तुम्हाला कशात मिळते, तर रंगे कुत्ता मेथड मध्ये मिळते. रंगे कुत्ता मेथड असो किंवा युलेरियन मेथड असो, यांचे जे सोल्युशन आहे ना आपण डिफरन्शियल इक्वेशनच्या मदतीनं करू शकतो. ते मी तुम्हाला सांगितलं होतं की यांच्याबद्दलचं सोल्युशन विचारलं तर डिफरन्शियलला जायचं. पुढं आता बघा, व्हॉट इज अ प्रोबॅबिलिटी फंक्शन ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन. याचा फॉर्म्युला ऍज इट इज आपल्याला फॉर्म्युला होता. राईट, मी हा फॉर्म्युला लिहून पण दिला होता आणि याच्यावर 2 क्वेश्चन विचारले. प्रोबॅबिलिटीचे 3 क्वेश्चन आहेत. तसं बघितलं तर खूप डिफिकल्ट क्वेश्चन नाही, इझीच आहे. हा तर सरळ फॉर्म्युला होता. राईट, आपण म्यूच्या जागी लॅमडा घेतला. लॅमडा टू दी पॉवर एक्स e⁻−λ डिवायडेड बाय एक्स फॅक्टोरियल डिवायडेड बाय एक्स फॅक्टोरियल. क्लिअर. पी ऑफ एक्स, पी ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं, लॅमडा टू दी पॉवर एक्स e⁻−λ डिवायडेड बाय एक्स फॅक्टोरियल. म्हणजे इथं काय केलं, लॅमडा काय आहे तुमचं मीन आहे, लॅमडा काय आहे तुमचं मीन आहे. क्लिअर. आणि यांनी काय घेतलं, इथं म्यू घेतलं. तो म्यू टू दी पॉवर एक्स e⁻−μ डिवाइड बाय एक्स फॅक्टोरियल. आन्सर इज 2. पायडॉन डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज आयगन व्हॅल्यू लॅमडा ऑफ अ मॅट्रिक्स ए. बऱ्याच जणांना हे समजलं नाही, पण मी आयगन वेक्टर काढण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला होता, A-λI इज इक्वल टू 0. बस याच्यातच ते सोल्युशन होतं, पण त्याला थोडासा विचार करावा लागत होता. काय म्हटलं की मॅथमॅटिक्सला थोडी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आता वर्कशॉप सुप्रिटेंडेंट झालं, त्यानंतर तुमचं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालं, सिव्हिल इंजिनिअरिंग झालं, याच्या पेपरला वेळ आहे. तुम्हाला 1 महिना अगोदर कळेल पेपर कधी आहे. आणखीन तुमचा शेड्यूल नाही आला म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी वेळ मिळणार आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करू शकता, चांगले मार्क इथून सुद्धा घेऊन येऊ शकता. आता बघा, अ स्केलर सच दॅट AX इज इक्वल टू λX हॅज ओनली 0 सोल्युशन. बघा आपल्याला एवढं तर माहिती आहे, A×X इज इक्वल टू λ×X. राईट, असं लिहिता येतं. क्लिअर. आता मी इथं असं लिहितो, AX - इज इक्वल टू 0. याच्यातून X बाहेर काढून A - λ. ओके, आता काहीच नसेल तर हे मॅट्रिक्स आहे मित्र. क्लिअर आहे. तर हे ए मॅट्रिक्स आहे, त्याच्यातून मायनस डायरेक्ट लॅमडा करता येतो का, नाही. त्याला युनिट मॅट्रिक्स न मल्टिप्लाय करावं लागेल इंटू X विच इज इक्वल टू 0. आता X इज इक्वल टू याच्यामध्ये 0 असू शकतं का, नाही. राईट, X काय 0 असू शकत नाही. सो X इज नॉट इक्वल टू 0. तुम्ही हे जर इक्वेट केलं A-λI इज इक्वल टू 0 आणि हे तुम्हाला आयगन वेक्टर साठी कॅल्क्युलेट गरजेचं होतं आणि हे मी तुम्हाला लिहून दिलं. क्लिअर आहे. ओके, तर तुमचं जे X आहे ना हॅज अ नॉन झिरो सोल्युशन. X हे नॉन झिरो आहे. X हे तुमचं A-λI इज इक्वल टू 0 आहे. क्लिअर. तर तुमचा आन्सर काय येणार, ते बी येणार. आन्सर काय येणार, बी येणार. पुढं
विच ऑफ द फॉलोइंग इज हीट फ्लो इक्वेशन, हे पण लॅपलास मध्ये आहे, वेव्ह इक्वेशन आणि हीट फ्लो इक्वेशन, राईट. लॅपलास मध्ये हे नव्हतं घेतलं आपण. ऍक्च्युली काय होतं की याचं सोल्युशन मोठं आहे, पण यांनी डायरेक्ट इक्वेशनच विचारलं. क्लिअर. त्यामुळे पण हीट ट्रान्सफर मध्ये मेकॅनिकल वाल्यांना हा प्रॉब्लेम आला नसेल, कारण त्यांनी हीट ट्रान्सफर मध्ये एक इक्वेशन होतं त्यांच्याकडे, d2x by dx स्क्वेअर, सॉरी d2x t by dx स्क्वेअर प्लस d2t by dy स्क्वेअर, राईट. d2t by dz स्क्वेअर प्लस q by k इज इक्वल टू 1 by अल्फा, ओके, dt by deta. क्लिअर. म्हणजे हे टेम्परेचर ग्रेडियंट ओव्हर द टाइम. क्लिअर. याच्यावरून हे इक्वेशन पण गेट करायला काही अवघड नव्हतं. क्लिअर. हे इक्वेशनच आहे, त्याच्यावरून करता आलं असतं. ठीक आहे. हा, आता बघा d2y by dx स्क्वेअर मायनस 6dy by dx प्लस 9y इज इक्वल टू 0. आता इज इक्वल टू 0 आहे. इज इक्वल टू जी गोष्ट असते ना त्याचा पर्टिक्युलर इंटिग्रल काढला जातो. क्लिअर. 0 आहे याचा अर्थ पर्टिक्युलर इंटिग्रल काय असणार, 0 असणार. सो y इज इक्वल टू cf प्लस pr. आता इज इक्वल टू 0 असल्यामुळे पर्टिक्युलर इंटिग्रल इज 0. तो y इज इक्वल टू cf, दॅट इज अ कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता याला काय करतो मी, d स्क्वेअर लिहितो, त्याला मायनस 6d लिहितो, राईट, प्लस 9 लिहितो, ऑपरेटिंग ऑन y विच इज इक्वल टू 0. y तर 0 असू शकत नाही, तो d स्क्वेअर मायनस 6d प्लस 9 विच इज इक्वल टू 0. तर हे असेल d मायनस 3 स्क्वेअर विच इक्वल टू 0, म्हणजे d मायनस 3 d मायनस 3 विच इज इक्वल टू 0. तो d इज इक्वल टू 3,3. डबल आहे, राईट. जेव्हा डबल असतं तेव्हा आपण काय लिहितो, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल टू c1 प्लस c2x ई टू दी पॉवर काय आहे 3x. क्लिअर. समजा याच्या जागी 2 आणि 3 आलं असतं, 2 आणि 3 आलं असतं, तर याचं कसं लिहिलं गेलं असतं, c1 ई टू दी पॉवर 2x प्लस c2 ई टू दी पॉवर 3x. क्लिअर. हे पुन्हा एलडीई मधलंच आहे, पुन्हा एलडीई मधला. एलडीई ला चांगलं प्रिफरन्स, लॅपलास, एलडीई, राईट, यांच्यावर चांगले क्वेश्चन विचारले गेलेले. प्रोबॅबिलिटी टॉपिक कमी आहेत त्यामुळे प्रत्येक टॉपिकवर विचारले जाणारे क्वेश्चन्स हे जास्त आहेत. तुम्ही तसं बघितलं तर डिफरन्शियल इक्वेशन वर जास्त विचारलं गेलं नाही. का, कारण त्यांचे सोल्युशन्स लेंदी बनतात आणि हे एकदम शॉर्ट वाले क्वेश्चन्स विचारले गेले होते. क्लिअर. आता पुन्हा पुढे येऊ. अ डिफरन्शियल ऑपरेटर सिम्बॉल डी स्टँड फॉर ऑपरेशन ऑफ डिफरन्शियल, देन 1 by d स्क्वेअर स्टँड फॉर. आता बघा d इज इक्वल टू काय घेतो आपण, d by dx, म्हणजे हे काय डिफरन्शिएशन आहे, राईट. d स्क्वेअर इज इक्वल टू आपण काय घेतो, डबल डेरिव्हेटिव्ह घेतो. तर 1 by d इज इक्वल टू आपण घेतो इंटिग्रेशन. एक 1 by d, एक आहे पॉवर 1 आहे, तर एकदा इंटिग्रेट करायचं त्या गोष्टीला. 1 by d स्क्वेअर असेल तर दोनदा इंटिग्रेट करा, म्हणजे पहिल्यांदा इंटिग्रेट केलेल्या गोष्टीला पुन्हा एकदा इंटिग्रेट करा. 1 by d क्यूब असेल तर पुन्हा डबल इंटिग्रेट ज्या गोष्टीला केलं होतं त्याला आणखीन एकदा इंटिग्रेट करा. क्लिअर आहे. म्हणजे ऑपरेशन ऑफ इंटिग्रेशन पण ट्वाईस, कारण 1 by d स्क्वेअर आहे, राईट. हे वन्स इंटिग्रेशन वन्स, राईट, हे ट्वाईस असं लिहितो. तुम्ही म्हणशाल की त्या, राईट, हे इंटिग्रेशन कितनं, ट्वाईस अँड सो ऑन. क्लिअर. ओके. सो ऑपरेशन ऑफ इंटिग्रेशन ट्वाईस. त्यानंतर पुढे, विच ऑफ द फॉलोइंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ अ फंक्शन ई टू दी पॉवर 50t. कशाचं विचारलं हो, लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर 50t. किती सोपं आहे, किती सोपं आहे. 1 मायनस एस 1 अपॉन एस मायनस 50, खतम. कुठे आहे 1 अपॉन एस मायनस 50, दॅट इज आन्सर 1. क्लिअर. सो रॅन्डम व्हेरिएशन हॅज अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन सच दॅट पी ऑफ 1 इज इक्वल टू पी ऑफ 10. व्हॉट इज अ मीन डिस्ट्रीब्युशन. आता याच्या नावातच दिलं पॉइझन डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन. क्लिअर. आपल्याला माहिती आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं, पी ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं, लॅम्बडा टू दी पॉवर एक्स, राईट, देन ई टू दी पॉवर मायनस लॅम्बडा डिवाइड बाय एक्स फॅक्टोरियल. आता यानं काय विचारलं, पी ऑफ 1. तो पी ऑफ 1 इज इक्वल टू पी ऑफ 12, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि 12. एक्स 1, राईट, ई टू दी पॉवर मायनस लॅम्बडा डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल विच इज इक्वल टू लॅम्बडा टू दी पॉवर 12 ई टू दी पॉवर मायनस लॅम्बडा डिवाइड बाय 12 फॅक्टोरियल. तो ई टू दी पॉवर मायनस लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल. ओके. तुम्हाला काय विचारलं, लॅम्बडा, मीन म्हणजे लॅम्बडा विचारलं. तो लॅम्बडा इकडला कटला, 11 इज इक्वल टू 12 फॅक्टोरियल. तो लॅम्बडा इज इक्वल टू, काढा बरं, कोणाच्या बापाला काढता येते बघू आपण.
1/11 रूट काढा, आणि त्याचा आन्सर पण इथं नाही, मी कॅल्क्युलेटरनं काढून पाहिजे आहे का नाही, हे क्वेश्चन शिकलेला आहे. याला यू कॅन चॅलेंज दिस क्वेश्चन. एमपीएससीने याचा आन्सर दोन म्हणजे ऑप्शन 3 दिलं. कसं दिलं बघा. ओके, हे चुकलेलं आहे सर्व, हे चुकलेलं आहे. क्लिअर, क्वेश्चनच चुकलेला आहे. पी ऑफ 1 इज इक्वल टू पी ऑफ 2 हे बरोबर आहे. ऍक्च्युअल हा क्वेश्चन उचललेलाच क्वेश्चन आहे, राईट, पण हे असं आहे. मग इथं बघा तुम्ही, आता लॅमडा टू दी पॉवर 1, त्यानंतर ई टू दी पॉवर मायनस लॅमडा डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू लॅमडा रेस टू 2 ई टू दी पॉवर मायनस लॅमडा डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. ई टू दी पॉवर मायनस लॅमडा, ई टू दी पॉवर मायनस लॅमडा गेट कॅन्सल, इथे लॅमडा याच्यासोबत कॅन्सल, तो लॅमडा इज इक्वल टू 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं, 2 into 1 दॅट इज 2. सो आन्सर इज 3. हे आहे तुमचं ऑप्शन 3. ऑप्शन काय 3 आहे, हे याचा आन्सर आहे. ओके, ते वरचं दिलेलं चुकीचं आहे, राईट. दिस इज द राईट आन्सर. दिस इज द राईट आन्सर. रॉंग. हे काय रॉंग आहे. क्लिअर आहे, हे रॉंग, त्यामध्ये काहीच डाऊट नाही. आता पुढे, a shelf has a 6 mathematics book and 4 physics book. Find the probability that 3 particular mathematics books will be together. Right? त्यांनी काय म्हटलं, एक सेल्फ आहे, त्याच्यामध्ये 6 मॅथचे बुक्स आहेत. समजा 1 2 3 4 5 6 मॅथचे किती बुक आहेत, 6. क्लिअर. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, 4 कशाचे बुक्स आहेत, फिजिक्सचे. 1 2 3 4 हे फिजिक्सचे 4 बुक आहेत. क्लिअर. आता यांचं म्हणणं काय की आता हे इंटरचेंज होऊ शकतं, कोणी इथलं मॅथचं बुक इकडे ठेवू शकतं, इकडलं फिजिक्सचं बुक इकडे ठेवू शकतं, कोणी काहीही करू शकतं. यांचं म्हणणं काय की जेव्हा जेव्हा तुम्ही पुस्तकं बदलत राहाल, मी सेल्फ मधून एक बुक काढलं, सुरुवातीला लावलं रीड करून, पुन्हा सुरुवातीचं बुक काढलं, मध्ये कुठेतरी नेऊन लावलं, राईट. असं काहीही करू शकतो मी याच्यात. पण याचं म्हणणं काय की अशी प्रोबॅबिलिटी काढा की त्याच्यामध्ये 3 जे मॅथमॅटिक्सचे बुक्स आहेत ते सोबत येतात. गॉट इट. ओके, एकूण कंडिशन्स काय बनतील, हे बुक इकडं, 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 हे बुक इकडं. एका बुकचे 10 वेगवेगळ्या पोझिशन असू शकतात. स्वतःची पोझिशन प्लस दुसऱ्या बुकच्या ठिकाणी, चौथ्या बुकच्या ठिकाणी, तिसऱ्या बुकच्या ठिकाणी, असं हे जे बुक आहे ना, हे या पोझिशनला या 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 अशा कुठल्याही पोझिशनला असू शकते. अशा 10 पोझिशन एका बुकच्या बनवू शकतात. असे किती आहे, 10 बुक आहे. म्हणजे टोटल कंडिशन्स किती आहेत तुमच्या, 10 फॅक्टोरियल. टोटल कंडिशन किती आहे, 10 फॅक्टोरियल. आता प्रोबॅबिलिटी कशाची काढायची तुम्हाला, की 3 सोबत आहे, म्हणजे 3 मॅथमॅटिक्सचे बुक सोबत आहे. 1 2 3 हे 3 मॅथमॅटिक्सचे बुक आहे. मॅथमॅटिक्सचे बुक किती आहेत, 3. आता मॅथचे किती राहिले, 3. 1 2 3 हे राहिले, आणि फिजिक्सचे हे 4, राईट. म्हणजे हे टोटल बुक्स किती आहेत, हे 7. क्लिअर. आणि हे 3 जण एकत्र आहेत, कुठे जातील तर हे 3 जण एकाच बेंचवर बसतील, मध्ये मागे कुठेही राहू, हे एकाच जागी असतील. म्हणजे याला आपण एक युनिट कन्सिडर करा, प्लस याला एक युनिट, हे 7, राईट. असे 8. कारण हे 3 जण कोण्या एका ठिकाणीची पोझिशन घेऊ शकतात. पण या 3 एकमेकाचे, म्हणजे एका बेंचवर तर आम्ही 3 बसतो, राईट. मी, श्याम आणि राम, राईट. मी, योगेश, श्याम, ओके, आणि राम, असे 3 जण तर आम्ही एका बेंचवर बसतो. पण कधी योगेश इकडे बसते, कधी श्याम इकडे बसते, कधी राम इथं बसतो, तर कधी श्याम इकडेही बसतो, कधी योगेश इकडे बसतो. तर हे आपली इंटरचेंज पोझिशन करू शकतात, राईट. म्हणजे हे 3 जण आहेत ना, हे 3 जण एकमेकाची इंटरचेंज पोझिशन करू शकतात. म्हणजे यांची पोझिशन 3 फॅक्टोरियल. 3 हे इथं राहू शकतो, इथंही राहू शकतो, स्वतःच्या जागेवरही राहू शकतो. हा इथंही राहू शकतो, स्वतःच्या जागेवर इकडेही राहू शकतो. 3 फॅक्टोरियल. क्लिअर. इंटू हे 1 आणि हे 7 एकमेकाची पोझिशन बदलू शकतात. हे 8 लोक, हे 3 ला एकच पोझिशन पकडलं, आणि या 7 ला 7, म्हणजे 8 लोक एकमेकाची पोझिशन बदलू शकतात. म्हणजे हे 8 फॅक्टोरियल. हे 8 फॅक्टोरियल, राईट. तो प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू काय मिळेल, ह्या 3 बुक सोबत असण्याची ही असेल. क्लिअर. डिवाइड बाय टोटल किती आहे, 10 फॅक्टोरियल, राईट. फॅक्टोरियल मतलब काय, की 10 फॅक्टोरियल म्हणजे काय, 10 9 8 7 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 पर्यंत जाऊन थांब. 8 फॅक्टोरियल म्हणजे 8 7 6 5 4 3 2 1 असं. क्लिअर. आता मला बघा, हे 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 into 2. क्लिअर, राईट. 8 अशा ठेवतो, 8 फॅक्टोरियल. आता या 10 ला मी कसं लिहितो, 10 9 into 8 फॅक्टोरियल बिलकुल लिहू शकतो. क्लिअर. हे 8 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल गेट कॅन्सल. 3 त्रिक 9, राईट.
बे दोन्ही सॉरी बे पंचे 10. ओके, तो वर राहिला 1, खाली 5 इंटू 3 म्हणजे 1/15. दॅट्स इट. पण असं जमायसाठी असे क्वेश्चन अगोदर सॉल्व्ह केलेले पाहिजे. क्लिअर? तरच हे जमू शकते. असं एखादा असा क्वेश्चन गेला तरी चालतो, कारण एक्झाम मध्ये एवढ्या गोष्टी पॉसिबल होत नाही. अगेन फेवरेट ऍज इट इज क्वेश्चन आपल्या याच्यामधून आलेला. क्लिअर? लिमिट एक्स टेन्स टू 0. आता तुम्ही हे फॉर्म्युला बघितला, लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स डिवायडेड बाय एक्स, लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन इनवर्स ऑफ एक्स, हे असंच लिहून दिलं तर डिवायड बाय एक्स, लिमिट एक्स टेन्स टू 0 tan एक्स बाय एक्स, लिमिट एक्स टेन्स टू 0 tan इनवर्स ऑफ एक्स बाय एक्स विच इज इक्वल टू 1. हे एकाच लाईन मध्ये मी सगळे लिहून दिले. क्लिअर? आता हाच फॉर्म्युला आहे. लिमिट एक्स टेन्स टू 0 वर 1 लिहू आपण, त्याला खाली साइन एक्स बाय एक्स. क्लिअर? साइन एक्स बाय एक्स इथं लिमिट देऊ शकतो आपण. क्लिअर? लिमिट म्हणजे इथंही लिहू शकतो आपण. लिमिट वर एक्स नाही त्यामुळे वर लिहिण्याचा प्रश्नच नाही. टू 0 तो 1/1 विच इज इक्वल टू 1. आन्सर इज 2. तर असे क्वेश्चन होते. आता या क्वेश्चनला खूप लेंदी आहेत असं नाही, खूप कॅल्क्युलेशन ओरिएंटेड आहे असंही नाही. एखाद्याने हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले सर्व असू शकतात, पण मेकॅनिकलचा बघा एका तासामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यामुळे पेपरला थोडासा स्पीड असणं गरजेचं आहे. स्पीड हा तुमच्या कन्सेप्टनं नाही येत. राईट? आउटस्टँडिंग कन्सेप्ट असू शकतात. जसं मी बरेच वर्ष झालं काही विषय शिकवतो. क्लिअर? त्यामुळे माझे कन्सेप्ट खूप चांगले बनले. पण मी स्वतः जेव्हा पेपरमध्ये गेलो होतो ना, तेव्हा मलाही हे जाणवलं की अरे याला प्रॅक्टिस लागते, क्वेश्चन फास्ट होत नाही. का होत नाही? कारण आपल्याला ती सवय थोडी प्रॅक्टिसिंग क्वेश्चन इज मोर इम्पॉर्टंट. क्लिअर? तुम्ही जेवढे प्रॅक्टिस कराल ना, कन्सेप्ट क्लिअर असणे ही पेक्षा तुमची प्रॅक्टिस गरजेची आहे. कारण कन्सेप्ट खूप आउटस्टँडिंग असावे असा पेपर नव्हता. राईट? 1 लाईनर भरपूर होते, त्याचसोबत काही मल्टिपल लाईन मध्येही क्वेश्चन होते. पण मग काय होतं की सर्वच क्वेश्चन सॉल्व्ह करणं पॉसिबल होत नव्हतं. पुन्हा एकदा आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहे. तुम्ही होऊ शकता की वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांना आमच्यासोबत नक्की कनेक्ट व्हायला सांगा, जेणेकरून जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, राईट, इन्क्लुडिंग गेट, तर त्यांना चांगल्या प्रकारे इग्नाइट अकॅडमी कडून मार्गदर्शन मिळू शकते. राईट? तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईड. पीडीएफ तुम्हाला आपल्या असिस्टंट प्रोफेसरच्या ग्रुपवर नक्की मिळेल. आपल्या ऍपच्या लिंक, कोर्सच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे. काही डाऊट्स असेल तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर सुद्धा कॉल करू शकता. ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की मिळतील. तुर्तास मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईड फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.